केली. डोळ्यात एकाच एखाद्या बापाच्या डोळ्यात एका त्याच्या मुलीला ढकललं जायचं चितेवर. त्याच्या मुलांच्या समोर त्या मुलीला चितेवर ढकललं जायचं. किती विद्रूप कल्पना होती. आणि ती सतीची प्रथा आजपर्यंत बंद झाली. जी स्त्री शिक्षण, कारण आज एक आले तर बोलायला लागेल, ज्या स्त्रियांना शिक्षणाची बंदी होती तेव्हा महात्मा फुलेंनी सावित्रीबाईंना फुलेंना पहिलं शिकवलं आणि त्यांना शिकवल्यानंतर त्यांनी स्त्री शिक्षणाची चळवळ उभी केली. आज स्त्रिया मुली आपल्यापेक्षा जास्त शिकतात आणि ते IAS ऑफिसर पासून ते पायलटपर्यंत गेलेले आहेत. अनेक अशा प्रथा आहेत, परंपरा आहेत, कालानुरूप गडप होत जातात. पण आपण या प्रथा तशाच ठेवलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये आपण काय विचार करायला पाहिजे याच्यासाठी विचार म्हणतात आणि त्याची सुरुवात करायची. तसं म्हणायला गेलं तर 2009ला एक मला पत्रक मिळालं आपल्या कुणबी समाजाचं वाडा विक्रमगड. तेव्हा पण एक प्रयत्न केला होता छोटासा. म्हणजे कोणी प्रयत्न केलेत, काय केलेत, त्याच्यामध्ये प्रत्येकाची निपुणता असते. आता विचार करा, कुणबी सेना प्रमुख आपले विश्वनाथ पाटील यांनी सुद्धा कुणबी समाजासाठी केलं, भरपूर केलं आणि करतायत. म्हणजे ते काय व्यर्थ केलं का? एखादं झाड तोडण्यासाठी एखादी व्यक्ती प्रयत्न करत असते, त्यांनी 50 फटके मारले तरी ते झाड तुटलं नाही. दुसरी व्यक्ती आली, त्यांनी 30 फटके मारले तरी झाड तुटत नाही. शेवटी 90 फटके मारले तरी झाड काय मोडत नाही. शेवटी एखादा निमित्त आमच्यासारखा या सगळ्या समाजातले व्यक्ती येते आणि एकच फटका मारतो आणि ते झाड तुटतं. म्हणजे त्या व्यक्तीने ते झाड तोडण्यासाठी प्रयत्न केलेले नसतात, पूर्वापार त्याच्यासाठी प्रयत्न केलेले असतात. म्हणून आपण इथे एकत्र आलेले आहे. म्हणून सांगतात ना, हे जे जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, या प्रत्येकाच्या घरात येणार आहे व्यक्ती. जन्म आहे, त्याला मृत्यू आहे, जरा आहे, म्हातारपण आहे, व्याधीमध्ये माणूस कोण कोणाला भेटायला कधी कधी जातो? जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन, दुःखामध्ये जातो. दोष असतील जेलमधून सुटून आल्यानंतर त्याला भेटायला जातो. अशा अनेक गोष्टी तो त्याला भेटत असतो ना, त्याला सल्ले देत असतो. आता सोशल मीडियाचा काल आहे, आता विज्ञान युगाचा काल आहे. रोज बातमी दिल्लीला काय घडलं किंवा अमेरिकेत काय घडलं तर आपल्याला ते आता कळतं. ती इतका फास्ट युगामध्ये आपण त्याच रूढी परंपरा ठेवलेल्या आहेत. प्री वेडिंग, साखरपुडा म्हणजे मी पण बघितलं आमच्या साखरपुड्याला. म्हणजे मुलगा जात नव्हता साखरपुड्याला. एक आपल्या ज्येष्ठ बांधव आपल्यातले जे कोण वरिष्ठ असतील टोपी घालून 5-6 लोक बसनी जायचे, त्याच्याकडे जाऊन ना साखरपुड्याला यायचे. बरोबर ना, होतं ना. म्हणजे साखरपुड्याला काय वरायची आवश्यकता नव्हती. आता प्री वेडिंग पासून, कुंकू लावल्यापासून याच्यापासून मग प्री वेडिंग करतो आणि आपल्या सर्व व्यक्तींना आपण एकत्र आणून ते दाखवीत बसतो प्री वेडिंगला. मग अंतरपाठची गरज काय आपल्याला? लग्नामध्ये जो अंतरपाठ घेतला जातो त्याची गरज काय? मी सूचना देतो, एक प्रत्येक विषयाला टच करतोय. म्हणजे लग्नामध्ये अनिष्ट कितीतरी लोकांना आपण बोलवतो आणि ती व्यक्ती टेन्शनमध्ये असते. सतीस्पष्टीचं उदाहरण ते आलेलं तिथे कार्यक्रमामध्ये. तर ते इथे लग्नाचा आनंद लुटायला आले, बसले. खूप तेलांच्या दिवशी 3-4 हजार लोकांनी जेवण करून गेले. त्यांना विचारांना वाटलं की आता लग्नाला 700-800-500 लोक येतील. लग्नाला सुद्धा 1000-1200 आले. कोणीतरी कानात हलून जाऊन सांगले स्वयंपाक आपला आता कमी पडेल, काय करायचं? तो बिचारा तिथे लग्नामध्ये म्हणजे त्यांची कुटुंबाचे लोक टेन्शनमध्ये. म्हणजे ज्या लग्नाचं एन्जॉय करायचं, वर्क विथ एन्जॉयमेंट, ज्या घरात माझ्या मुलाचं मुलीचं लग्न आहे तो वर्क विथ एन्जॉय, मला आनंद उपभोगायचा आहे, त्याच्यामध्ये मला तसंच टेन्शन. 1 महिन्यापासून एखादा वडील असेल, एखादा पालक असेल, ज्या त्याची परिस्थिती गरीब असेल, त्याच्या मुलीचं लग्न असेल, तो 6-6 महिने झोपत नाही. माझ्या मुलीचं लग्न आलेले, आता 6 महिन्यात मला 10 लाख 15 लाख 20 लाख एकत्र करायचे, ते कसे करायचे? म्हणजे अर्थार्जन असं आहे. म्हणून आपण आपल्या समाजाने ते ठरवलं पाहिजे. काही हे कितीतरी वेदनादायक अशा गोष्टी आहेत. भले आपल्याला दिसते डीजे आपण लावतो, सगळं करतो, कितीतरी खर्च आपल्याला कमी करता येईल. ही पहिल्या मीटिंगमध्ये आपण फक्त त्याला लोणच्यासारखं टच करता आपण प्रत्येक विचारला जाते. आफ्टर डेथमध्ये, मृत्यू झाल्यानंतर पण आपण तिरातच बसतो. अहो व्यापारी लोक आहेत, आपलेच कुर्मी, म्हणजे आपण इथे कुणबी बोलतो, तिकडे कुर्मी, लेवा पाटील आणि करवा पाटील, जे लघु करून उत्पत्ती झाली त्यांची लेवा पाटील आणि कुश त्याच्यातून उत्पत्ती झाली कडवा पाटील. तिथे जाऊन बघा, गुजरातला आम्ही गेलो कुर्मी, ते कुणबी, पण तिकडे गुजरातला म्हणून कुणबी दिलेलं, कुर्मी नाव दिलेलं आहे. तर ते 3 दिवसामध्ये 5व्या दिवशी शोकसभा घेऊन संपवतात का? तर बोलतो आमचा व्यापार आहे, आमचा धंदा आहे, आमची कंपनी आहे. जर आम्ही 13 दिवस कंपनी बंद ठेवली तर आमचं कसं काय होणार? आज आपल्या कुणबी समाजात
खूप लोक आहेत तर ते आता व्यापारी होतात, कोणतरी धंदेवाईक होते, कोणीतरी दुकान टाकलेलं आहे, कोणतरी IAS ऑफिसर झालेलं आहे, कोणतरी विद्वान झालेलं आहे, कोणतरी सावंत साहेबांसारखे सायंटिस्ट आहेत आफ्टर रिटायरमध्ये, पण ते आज प्रत्येक क्षण प्रत्येक वेळ त्यांचा आपल्या समाजकारणासाठी देतात. म्हणजे अशी माणसं आपल्या समाजात आहेत ना. कोणीतरी आपल्याला एखादं होतं या कुणब्याला थोडीतरी अक्कल वगैरे, परवा कुठेतरी कॅसेट वाचली कोणत्या तरी व्यक्तीमध्ये, तर ती कॅसेट आपण बघितलं तर आपल्याला कुठेतरी आपल्याला तळमळ तयार होते आणि आपण कुठेतरी एकत्र आलो पाहिजे. म्हणून सांगतात ना आपल्या समाजाने अभयम सत्व संस्कृती ज्ञानयोग व्यवस्थित दानम दमच्च यत्नेश्च स्वाध्याय तपार जेवण. एका तपामध्ये आपल्याला एक शुद्ध पाहिजे, सात्विक पाहिजे, शुद्धीता पाहिजे. दानम दमच्च यत्नेश्च, दान पण करता आलं पाहिजे, दमन पण करता पाहिजे आणि यज्ञ पण करता आला पाहिजे. एकत्रीकरण, संगतीकरण आणि मैत्रीकरण यज्ञ, आज आपण ते एकत्र आलोय, तो एकत्रित त्याच्यासाठी आलोय. फक्त प्रास्ताविकामध्ये थोडासा आपण वेळ घेणार आहे, कारण का आता मी प्रत्येक गावामध्ये फिरत असताना प्रत्येकाने दिलेले प्रश्न, जवळजवळ 35 ते 40 गावामध्ये गेलो, प्रत्येक ठिकाणी मिटिंग घेतल्या, प्रत्येकाचे प्रश्न ऐकले, प्रत्येकाने व्यथा मांडल्या, प्रत्येकाने काहीतरी आपलं वेगळंच सांगितलं. आता मी ते SS पाटलांचं बोलायचं झालं तर ते बोलले झालं 1 वर्ष अगोदर झालं असतं तर माझ्या मुलीला 40 लाख रुपये मी खर्च केला. अरे तो जर खर्च मी माझ्या मुलाच्या धंद्यासाठी वापरला असता, काय केला असता तर किती झाला असता, आणि काय त्याच्यामध्ये एन्जॉयमेंट, आनंद नाही. मग समाज एकत्रीकरण म्हणजे काय, मी आनंद निर्माण केला पाहिजे, मला शांती आली पाहिजे, मला सुख आलं पाहिजे, माझी प्रगती झाली पाहिजे, माझ्यामध्ये कॅरेक्टर निर्माण झालं पाहिजे. अशा अनेक गोष्टी आपल्या समाजामध्ये एकत्रीकरण या, संघटीकरण या, तर आपल्याला खरे अडचण. आज आपलं सानिध्य आहे, उद्या सानिध्य पडेल आणि मग परवा संबंध जुळतील. या 3 गोष्टी आपल्याला एकत्र करायच्या, सानिध्य, सामिप्य आणि संबंध. याच्यातून आपला कुटुंबी समाज एक पाहिजे. अजिबात निगेटिव्ह गोष्टी इथे बोलायची नाही. निगेटिव्ह असतील आपल्याला लिंक दिलेले, लिंक 400 लोकांनी लिंक दिल्या, सचिनने ती लिंक पाठवलेली आहे. बरेच जणांना आज येता आलं नाही. वाडा ते ठाणा रस्ता इतका भयानक आहे, एकदा आल्यानंतर माणूस तो करत नाही, तर त्या रस्त्याला येताना बरेच लोक अडचणी झाले. म्हणून आपल्याला बोलायचं आहे त्या लिंकवर 99% लोकांनी आपल्याला या ॲप्रिशिएट केले. तुम्ही पण बघितले असतील लिंक, त्यांनी त्या प्रत्येकाने भरून 99. आपल्याला 35% राजकारणात असले 30% मतदारी चालतात, 50% मतदान होते ना, त्यातलं 20% मतदान आपल्याला पडते ना, त्याच्यात आपण होतो. पण हे समाजकारण शिंदे साहेब शहापूरहून आलेले, त्यांनी कृपया पुढे. म्हणून आज आपण इथे ज्या कारणासाठी आपण आलोय त्या कारणासाठी आपण यथापूर्व चर्चा करू. कोणाला प्रश्नावली असेल तर त्याला आम्ही उत्तर देणारच आहे. एवढं बोलून माझं प्रास्ताविक संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कुणबी. धन्यवाद सर. Subscribe for more content.